इथलं हेच ना एवढं कचरा काढला बघा एवढा का हे ना हे बी एवढं काढलं सवर्णाने मी काढलं हो का एवढं मोठं ही बाबल तुरली हो का तुटत नव्हती बाई ही बाई हो का दोघीचा घामघाम झाला दोघीने तोडलं हो का इथं गच्च भरलं नसतं इथं गच्च भरलं ह्या साईडला तर त्या साईडचं अजून बाकी आहे अजून बघा कसलं आहे एकदम बघितलं का आता किती मोकळं छान छान वाटतं एकदम इथं राहत नाही कोणी काय नाही ना त्याच्यासाठी म्हणजे गावात बिवात लई येते माहिती आता ही चिचरी तुरून घ्यावं म्हणलं थोडंसं धारा बिळ मारून घ्यावं थोडंसं बिना कामाचं कचरा पट्टी नसते एकदम आहे का नाही बघा सवर्ण थकली बाय सवर्ण थकली बाय आमची सवर्ण थकली बाय तोरून हे काय दोघीने हो का इथं बी हीच टाकले हिथं बी टाकले हो का हिथं बी अजून थोडंसं बाकी आहे थोडं करून घेतो बाय काल साफसफाई करून ही बाकी आहे अजून हो का हिथलं एवढं बी बाकी आहे एवढं मागचं बाकी आहे का मी तरी थोडं काल ओमने हो का एवढं उपाटलं ती तसलं ते आता औषध मारायचे तर अशीत काय म्हणतात ना ती मारायचे तर मग तिला म्हणून सुबाबर हे आहे तेवढं गावात न्यावं म्हणलं हे काढून म्हणलं हो का आहोच काटामध्ये हो का आपल्या हे तर स्वामी प्रगट झालेले आहेत हे बघा हे बघितलं का स्वामींचं झाड आहे इथं हे स्वामींचं झाड आहे चांगलं मस्तपैकी करते साफसफाई करते इथं एकदा झाड आहे ना बुटकंच राहिलं बघा झाड मोठं झालंच नाही ठीक आहे चला मी हे करते एकदा बघितलं का सवाल ना ती आहे ना फांदी आहे ना मी वरती अगं बाय रे तुम्ही पकड चला थोडंसं लई मांदा कटाळा आला बाबा मला बाबा हे बघा सवर्ण आता तोरण बघा दिसतंय तिचं बरं पण ते नाही बाबा जर आहे बघा ह्याने ते काय तुटा नाही बिटा नाही बघा फाटावरती बाय म्हणून तिकडे मी पण एका तू तिकडे धर मी इकडे धरणार तू लागण दिलं ए आलं गालं होतं का आलं गालं करतं थांबाय मी छोटी ही फोन एका जाग्यावर बाया एका हाताने होतं येतो हे आहे का नाही हाताने एका जाग्यावर होत नाही ना काय नाही
घेतला असं सवरण्याला दम लागते ग बाय. एक तर माझ्या अंगात जीव नाही काय नाही. हां बघा बघा भावानं बहिणींनं सवर्ण आमची बाया लय कामाची सवर्ण वाढलीच आहे. दम लागला बाय मला. थोडं सावायचं जरा थोडंसं बघा. आपलंच आहे की बघा आता घेऊन जात जातो कुठं. बघा बाया थोडं साफसफाई कोणचं झालं बघा. सगळं झालं कोणचं साफसफाई. आता हा कोपरा बाकी आहे. हा उद्याच्याला करू. पण लय कंटाळा आला बाय. आज मी कुणाचा मागाय म्हणजे सामानामध्ये पण बोलायला गेली ती हे करायचं आहे म्हणून तर बाय 1000-2000 रुपये मागतात बाय. त्यांना पण काय म्हणायचं मांडा जर आहे ना. बघा तिकडं सरपंच तिकडं टाकलं सवर्णाने बसते बाई म्हणून तिकडं मला आलाय कंटाळा. ते औषध आणते तण मारायचं ते टाकून देते म्हणजे हे होईल एकदम आहे का नाही.
माहित होतं आपलं सरपण आहे म्हणून जायचं का तिथं जेवून घेऊन जाऊ थोडं थोडं करून घेऊन जा. काय करायचं तर सरपण दुकानात आहे का नाही थोडंसं बसते जरा ठीक आहे. आणि साफसफाई झाल्या पण ते तुम्हाला दाखवते एकदम खूप साफसफाई केली आमच्या सवरणाने ती झाडं तोडली जरा बरं वाटलं जरा. आता हीचीच थोडीशी सावळायची जरा मग टेन्शन नाही एकदा. चला भावांनो काढलं बघा हे बघा घर कसं झालंय बघितलं का. कोण इकडं बघायला व करायला विरायला. आता अजून सवर्ण सरपण तुरती बाय मला नाही होते एवढं दम लागतोय मला. मग मला जाऊन दे कर बाय सवरणला काय करायचं कर म्हणलं. तरी तिथे अर्ध साफसफाई केलं दोघींनी. आता वाजलं दुपार 2 वाजले झाल्यात. बाकीचं तर उद्या परवा करू. का ब्लॉग माझा इथं थांबवते तर तुम्हाला घरबी दाखवते. अजून बिचारी सवरणा खूप कामाची आहे. पाला काढला एवढा मोठा पाला निघाला सुबाबळीचा. बघा तरी तिथलं थोडं साफसफाई झालं का इथलं. हे सगळं कापून बिपून घेतलं आता आम्ही दोघींनी. पण आम्ही बारका हायच बघा ती गावात बिपात राहिलं हो का. आता शूटिंग करायला कोण नव्हतं. ओम बी शाळेत गेला काजल गेली शाळेत करायला. हे सगळं कापून बिपून घेतलं आम्ही दोघींनी हो का. हे सगळं घेतलं कापून दोघींनी. अजून हे सगळं बाकी आहे थोडंसं बाकी राहिले आणि एवढा तमका बाकी राहिला आहे. मग हे बघू आता तमक्याला हे तर रामपाय झाड आहे ती. बघू आता काय होतं काय नाही कसं करू. तोडून टाकते एक झाड हाय ग. बघा किती गावात होतं तरी सुद्धा इथल्या गावात काढलं हो का. आता एक जोगीने काढलं काप ती बाय हे तू आतमध्येच. आता चलतो कोयते घेऊन आतमध्ये कसं कोरात घेऊन चलते का आता. हे बघा माझ्या तोडलं बाय ताण लागली इथं पाणी मोटर चालू कर लाईट असेल तर. चला मोटर चालू करू आपण ठीक आहे. चला मोटर चालू करते पाणी पिते ताण लागली मंडळी. पाण्याचं पुण्य तुम्हाला काय सांगू. दिवसा बकेट सती बाई किती मगन मारे पाण्यामध्ये. पाणी आहे बाबा आपल्याकडे टेन्शन नाही पाण्याचं. त्या पाण्याचं महत्त्व तुम्हाला सांगते. एक बकेटसाठी किती मगज मारे तिथं आतमध्ये माहिती आहे का. चला तरी किती गावात काढलं बा. थोडंसं बाकी आहे. आता हे झालं बा दोघीच्या बी बघा सरपण काढलं आणि वजन काढलं ह्याचं बघा. ते ठेवून दे येळा खोलतं हे बघा ते ठेवून दे आतमध्ये. आता हे सगळं काढलं बघा. तर थोडंसं बाकी आहे बघा अजून हो का. किती काढलं तरी आम्ही सुद्धा अजून बाकी आहे थोडंसं. हे सगळं उचलायचं हे सगळं बाकी आहे अजून बघा. तिकडं बाथरूमच्या इकडं बाकी तुळस कशी झाली बघा. या तुळसला पण चांगलं हे करते बघा मी हो का. आता हे नाशिक काय म्हणतात ना नाशिक म्हणतात ते मारून घेते म्हणजे हे होणार नाही काय नाही. आणि बघा आता सारखं बाय गावाला ना सारखं 8-10 दिवसासारखं गावाला जाईल म्हणजे काय टेन्शन नाही राहणार. इथं बी सांगा कट्टा बनवायचा आहे उभरा झाला आहे.
चला बाई थकली. बाथरूमची हालत कशी झाली तिकडं. तर या बाथरूम पशी जायला पण रस्ता नव्हता, इथं पण रस्ता केला मी जरा. चला भावानं बहिणींनो, ब्लॉग कसा वाटला कसा ना नक्की सांगा. असं बघा असतं जसं ज्याचं कोण नसतं, घराकडं लक्ष राखाय कोण नसतं, काय नसतं. सवाय दे माझ्या डोक्या उजून ती येळा घेऊन कोयतं घेऊन चल. आणि बादली कशा घेऊन जायची तिकडं? इथंच होते काय? हां बरं आहे बाथरूमला आहे ना. हां घे. चला भावानं बहिणींनो, गाडी धुवायला आणली होय. चला आता वजं घेते डोक्यावर मी. दे माझ्या डोक्यावर वजन. ते सरपण कसं घेणार तू? त्याला बांधायला लागेल ना. कशाला बांधते मग? काय आतमध्ये काय नसतं बांधायला. अगं बाई चला या. आता एक काम कर, सरपण राहू दे बांधून, पोरांना सांगू आणायला नाही तर पुरात बी तिथं राहू दे आतमध्येच. लागते तिकडे. हां मग देते बाजूला राहून तुम्ही दे डोक्या माझ्या वजं बांधून दे. तुला जा चावी घे. चला भावानं डोक्यावर मी घेते आता वजं आणि मग चलते. ही पिशवी आहे इथं माझी. सरपण नंतर पोरांना देऊ पाठवून मग. ठीक आहे एक वजं दोघात घेऊन जा जाऊ दे. तर बांधाय बी नाही आता गावावर सरपण. खाली बांधते का दुपाट्याने बांधते का माझ्या? बांध दुपाट्याने बांधून घेते माझ्या. जाऊन दे सवर्णापासून काय लय अप्रूप हायवे आहे का नाही हो? सवर्णा माझी लय कामाची, लय बाय माझी कामाची, मिनबाई माझी कामाची, सखूबाई माझी कामाची आहे का नाही भावानं बहिणींनं? तिला पण संध्याकाळ होईना सरपंच चुलीला. लाईट नव्हती व लई दिवस झाले तर किती दिवस झालं सारखं लाईट जायची दिवसभर लाईट जायची. आता बाय माझ्या हाताचं बाय चुनचुन व्हायला लागलं. आता बघा सरपण डोक्यावर घेते नाही तर मग गावात घेते ती सुबाबाई पाडली बारक्या बारक्या. दे माझ्या डोक्यात तुला ते उचलून द्यायला लागेल का? दे माझ्या तू उचलून कशी देणार पोराच्या घ्यायला तुझ्या आतमध्ये तिथे पुरात लागते. घेतलं बाया डोक्यावर वजं घेतलं. चला भावानं बहिणींना बघा डोक्यावर वजं घेतलं म्या. अगं बघा पल्लं 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 पल्लं. घालते दिसतंय काय नाही. हे बघा सवर्णाने बी घेतलं. चला आता कुठून जायचं कोण जायचं देऊ जाऊ आपण तर. चल चला भावांना बहिणींना आता हे आम्ही निघालो दोघी जणी. चावी घेतली चावी. चला चल सवर्ण मोरचं. चल 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 चल. बघा सवर्ण दिसते का तुम्हाला? ना सवर्ण चुकायची बाया माझी भाऊज आहे. माझी बाया लाखातली एक आहे. करोडो मी लाखो मी एक आहे माझी सौज आहे. बघा कसं वाटते का नाही? असं राहिल्यावर कोण ननंद भाऊज या भांडते का सांगा? हां सांगा बरं कोण कोण अशा राहतात दोघी जणी? माग थाका की वाय मागं थांबव बाई. अगं तुला सोडून मला लांब राहू वाटत नाही सवर्णे. मग आमची सवर्ण बी चालली आणि मी पण चालले ती संग तिला मदत करते. व मला काय ती कर म्हणते का तेव्हा पण मी करते बा आहे का नाही? तिलाच मदत होईन ना व माझी. बरोबर आहे का नाही भावानं बहिणींनं? हा का चाललं बाय दोघी जण. आता स्टॉप करते जरा घरात. चालतोय बाय अजून दोघी जण वजन आहे माहिती ठीक आहे. सवर्ण बी चालते मी बी चालते. पाटण भरून आली बाय माझी. लई दिवसात ना डोक्यावर वजन घेतलंय ना. बघा बाय अयो लग जाऊन दे चल. बघा अजून तिथं लांब कोचभर घर आहे बघा. तो का माझ्या घराकडे निघालं एवढं का काम मग एवढं घराकडं पाला बिला निघाला काय 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 काय. गावात गच भरलं तरी बायका किती काढून येतात. पावसातलं येत आहे व आता उद्याच्या तण औषध मारून टाकते ती.
बघा शर्द कशी करते बघा. शर्द किती ताण घेतात बघा. शर्दाने बघितलं तर बघा, हे बी उठले, हे बी उठले, हे बी उठलं. अगं बाया गे, अगं बाया, मी टाकलं बाय वजं खाली. तर ती शर्द लागली करायला. टाक त्यांना, टाक त्यांना, टाक. बघा तिथं टाकायची किराणा. अगं काय माहिती. बघा चांगलं काम केलं असं तर एक लाईक करा बरं का भावानं. एक लाईक करा, शेअर करा. अगं बाया थकली बाया मी माहीत आहे. मग आमची सवर्ण पण उचलते का नाही. बघा आता गौरांना टाकन. एक लाईक करा भावानं. मी चांगलं काम केलं असेल तर एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. आणि खरंच कोणाकोणा आवडलं असेल ना तर नक्कीच लाईक करा. कमेंटमध्ये सांगा की आम्ही नाना भाऊजाई कसा राहतो म्हणून. माझी भाऊजाई आहे बघा. तर तुम्हाला कसं वाटते, तुम्ही कसे राहता? तुम्ही नाना भाऊजाई चांगलं राहता का भांडणं करता का काय करता? भांडणं करायला काय सवाल येतच नाही. सवालने आपल्या जागेवर सही आहे, मी माझ्या जागेवर बरोबर आहे. काय का काय भांडणं करायच्यात बघा. बघा किती खात्यात का नाही. थोडा थोडा पाला टाकला. बघितलं का? बघितलं. गायला काहीच नाही खायला अजून. चला बाबा, आता हे ब्लॉग इथं थांबवते. लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. मस्तपैकी आता चाय बनवून पिते मस्तपैकी. थोडंसं आराम करते जरा. लाईट गेली वाटते परत. हां परत लाईट गेली. लाईट नाही वाटते. थांबा, नाही लाईटच नाही. चला सगळ्यांना बाय बाय. मी लई थकली बघा. बाय.